हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे. हा जो व्हिडिओ जो आहे हा मी किरीट सोमय्या, मेधा सोमय्या, पाटणकर, किरण पैंगणकर यांच्या विरोधात जी जुहू पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे त्या संदर्भातला आहे. तक्रार करून आता 2 ते 2.5 महिने झाले, पण कुठल्याही प्रकारची कारवाई ह्याच्यावर केली जात नाही आहे. ह्याची खंत आहे. मुख्य म्हणजे मी हे पत्र अशा अशा आशयाचं पत्र मुख्यमंत्र्यांना देखील लिहिलेलं आहे. पण तरीसुद्धा कुठलीही कारवाई 2-2.5 महिने झाले केली गेली नाही. सगळे जे ऑफेन्सेस जे आहेत, सगळे गुन्हे जे आहेत किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्याच्या विरोधात मी दाखल केलेले आहेत, ते सगळे कॉग्निझेबल ऑफेन्सेस, दखलपात्र गुन्हे आहेत. तरीसुद्धा FIR अजूनपर्यंत लॉन्च झालेलं नाही. मी कंप्लेंट मागे घ्यावी याच्यासाठी म्हणून किरण पैंगणकर याच्याकडनं मला मध्ये मारहाणही झाली, तरीसुद्धा पोलिसांकडनं कुठली कारवाई होत नाही. दुसरी गोष्ट, हे जे सगळे प्रकरण जे आहे हे साधारणतः जर का बाहेर आलं, म्हणजे पोलीस चौकशी झाली, तर हे सगळं प्रकरण आहे 450-500 करोडच्या आसपासमधलं. त्याच्यामुळे किरण पैंगणकर, किरीट सोमय्या हे पोलीस चौकशी होऊन देणारच नाहीत. माझं एक म्हणणं किरीट सोमय्यांना असं आहे, म्हणजे मी खुलेआम चॅलेंज करतो त्यांना, की जर का मी केलेले हे जे तक्रार जी आहे किंवा जे तुमच्या विरोधात जे सांगितलेलं आहे हे जर का सगळं खोटं असेल, तर हे जर का गुन्हे तुम्ही केलेले नसतील असे जे मी सांगितलेले आहेत ते, तर तुम्ही माझ्या विरोधामध्ये एक मानहानीची केस ठोका. जे तुमचं एक मेन शस्त्र आहे, की जे तुम्ही प्रत्येकाच्या विरोधात वापरता. कोणीही काही तुमच्या विरोधात बोललं की मानहानीची केस ठोकायची. तर तसं करा. का तसं करणं तुम्हाला परवडणार नाही. कारण तसं जर का केलंत तुम्ही आणि मी कोर्टात पुरावे दिले, तर ते तुमच्याच स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं होईल. दुसरी गोष्ट, हा जो गुन्हा जो आहे हा माझ्या वडिलांच्या मृत्यूपत्रासंदर्भातलाही आहे आणि त्याच्यासाठी म्हणून माझ्या आईवरती दबाव आणला जातो आहे, की तिने पुढे येऊन ह्याच्याबद्दल तक्रार करू नये ह्याच्यासाठी म्हणून आहे. आणि तिच्यावरती आत्ताही किरण पैंगणकर याच्याकडनं दबाव आणला जातो. बऱ्याच प्रकारच्या पत्रांवरती किंवा पॉवर ऑफ अटर्नीवरती सह्या घेतलेल्या आहेत, चुकीच्या सह्या घेतलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी, पण ती काही करू शकत नाही. त्याच्या विरोधात पण मी कंप्लेंट केलेली आहे. तर मुख्यमंत्री साहेबांना माझी अशी एक कळकळीची विनंती आहे, की तुम्ही स्वतः ह्याच्यामध्ये लक्ष घाला. दुसरं बीड प्रकरण होऊन देऊ नका. कारण जर का माझा जीव गेला, तर किरीट सोमय्याच्या विरोधात जे कुठले पुरावे माझ्याकडे आहेत, ते कोण बाहेर काढणार? ते कोणी बाहेर काढायला राहणारच नाही. त्याच्यामुळे माझ्या जीवाला ह्याच्यामध्ये धोका आहेच. दुसरं बीड प्रकरण होऊन देऊ नका. दुसरं बीड प्रकरण झालं, तर पक्षाचं आणि संघाचं दोघांचं नाव खराब होणार आहे. आणि किरीट सोमय्यासारखी जी गुन्हेगारी वृत्तीची माणसं जी आहेत, त्यांना तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही मुख्यमंत्री असताना जर का तुम्ही आळा घातलात, तर ते एक इतिहासामध्ये त्याची नोंद लिहिली जाईल, की पक्षाचाच कार्यकर्ता, पक्षाचाच ज्येष्ठ नेता ह्याच्या विरोधातच मुख्यमंत्री साहेबांनी कारवाई केली, असं माझं स्वतःचं एक वैयक्तिक मत आहे. तरीसुद्धा लोकांनी हा व्हिडिओ जो आहे हा जास्तीत जास्त शेअर करावा, मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोचावा. मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर कुठलीही कारवाई नाही केली, तर ॲटलिस्ट विरोधी पक्षाची जी लोकं जी आहेत ती तरी ह्याच्यावरती काहीतरी लक्ष घालतील, दबाव आणतील. मुख्य म्हणजे मला ह्याचं राजकारण करायचं नाही आहे, पण मला न्याय पाहिजे. माझ्या आईला न्याय मिळवून द्यायचा आहे, माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यायचा आहे. जो किरीट सोमय्याच्या दबावामुळे पोलीस चौकशी करत नाही आहेत, ती चौकशी व्हावी ही माझी इच्छा आहे. नर्मदे हर. दुसरी गोष्ट ही सांगायची आहे, की मी 29 तारखेला तक्रार केली आणि 4 तारखेला किरीटला सेव्ह विक्रांतमध्ये क्लीन चिट मिळाली. किरीट हा किरण पैंगणकर आणि अन्वया पैंगणकर किंवा मेधा सोमय्या, अन्वया पैंगणकर किंवा किरण पैंगणकर यांना सेफगार्ड करण्याचा का प्रयत्न करते, त्यांना वाचवण्याचा का प्रयत्न करते? त्यांच्या विरोधात जर का त्यांनी काही म्हणजे बाहेर त्यांचे गुन्हे आले, तर अजून किरीट सोमय्या किंवा मेधा सोमय्या पण अडकणार आहेत का त्याच्यामध्ये? असं आहे का? म्हणून त्यांना सेफगार्ड केलं जातं आहे का?